सध्या मी ठाण्यातील मुख्य चौकामध्ये आहे, गजानन महाराज चौक परिसरात. आपण जर पाहिलं तर ठाण्यातील सर्व रस्ते जे आहेत ते जलमय झालेले पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिलं तर मी स्वतः गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे. मोठ्या प्रमाणात आज जे आहे शाळा महाविद्यालयांना जरी सुट्टी असली परंतु ऑफिसेस सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत आपल्या कामावर जाण्यासाठी निघालेले पाहायला मिळतात. शहरात विविध चौकांमध्ये जे आहे ते पाणी भरलेलं पाहायला मिळते. सध्या वंदना डेपो असेल किंवा ह्या स्टेशन ठाणे स्टेशनकडे जाणारे हे रोड असतील ते जलमय झालेले पाहायला मिळतात. पाण्याखाली गेलेले रस्ते पाहायला मिळतात. काही सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना मदत करत आहेत. तर काय सांगाल, उसाड्याच्या वाऱ्याचा जोरदार पाऊस सुरू आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांना मदत देखील केली जात आहे, काय सांगाल? मी नागरिकांना आवाहन करतोय, काम असेल तर घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका. या ठाणे शहरामध्ये या नाल्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार असा आहे की किमान 3 फूट नाला जो हा खाली गाळ काढायला पाहिजे, पण गाळ काढलेला नाहीये. फक्त ह्या ज्या ठेकेदारांनी यांचं बिल काढलेलं आहे आणि नाहक मात्र जो त्रास होय सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. बघा, हे ठाणे महानगरपालिका सफाई कामगारचे आहेत, हे सकाळपासून काम करतात, अहोरात्र काम करतायत, यांची काही चुकी नाही, हे बिचारे काम करतायत. पण मूळ चुकी जे आहे हे नाना सफाई करणं ठेकेदार आहेत, यांच्यामुळे ठाणेकरांना वेठीस धरलेलं पाहिजे. येत्या काळात आम्ही या लोकांचा जो भ्रष्टाचार काढायचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही ठाणेकर देखील आहेत. मॅडम, काय सांगाल, किती त्रास होत आहे या पावसाचा? पाण्यात वाट काढत आहात, काय सांगाल? पाऊस खूप आहे, अजिबात जागा नाहीये कुठेच. आम्ही पण बाईकने आलो आता, पण पाणी भरलेलं आहे पूर्ण. कुठून आलात आणि कुठे चाललाय? भांडूपवरून आले मी. आणि कुठे जातात? इथे जाणार आहे ऑफिसला. हा. नक्कीच सकाळपासूनच चाकरमानी जे आहेत ते घराबाहेर आपल्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळतात. काही स्थानिक असतील किंवा ठाणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून नागरिकांना जी आहे ती मदत होताना पाहायला मिळते. आपण या बाजूला देखील पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत मॅन्युअल ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी महापालिकेचे सफाई कर्मचारी थांबलेले पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणाहून जे आहे येणाऱ्या गाड्या या पावसाच्या पाण्यामुळे बंद पडताना पाहायला मिळतात. दादा, किती त्रास होतो पावसाच्या पाण्याचा? खूपच त्रास आहे भाऊ. एकदम आपल्याला जायचं कसं याच्यामध्ये काय एकदम कपडे ओले झाले, सर्दी ताव हे सगळं दुखाम आजारी, कुठे पडलं खाड्यामध्ये काय करणार माणूस? किती वैताग याच्यामध्ये. काहीतरी सुविधा पाहिजे का नाही पाहिजे लिहिण्याच्या? नक्कीच मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ठाण्यातील ही परिस्थिती पाहायला मिळते आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनं जे आहेत ते याच पाण्यातनं येताना पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच आता हा पावसाचा जोर कशा प्रकारे कमी होईल आणि सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.